फर्स्ट एड बॉक्स कोणाकडे? एक रनांचं इकडे नक्कीच. फर्स्ट एड बॉक्स पेन किलरची इकडे आवश्यकता आहे. कोणाकडे? फक्त हात वर करावा कृपया. श्रीदत्त लाईफ केअर कार्डियक ॲम्ब्युलन्स पेन किलर असण्यास कृपया. फर्स्ट एड बॉक्स कुणाकडे आहे? फर्स्ट एड बॉक्स तुमचं नाव सांगा म्हणजे परत एकदा बोलवायला सोपं जाईल. भक्ती शक्ती PCMC. पाच बॉल 5 रन. संयमी गोलंदाजी, संयमी फलंदाजी. शॉटचा हा प्रयत्न पण सिंगल साठी धाव आणि पायाखालनं अंडा जातं असं बॉल गेले आणि 1 रन. तर आपण पाहतोय 1 ओव्हर पूर्ण 6 रन. HMA नगर रोड डिव्हिजन यांच्या माध्यमातून देखील आपल्याला या स्पर्धेला स्पॉन्सरशिप मिळाली आहे. हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशन प्रेझेंट्स 5th प्रीमियर लीग या स्पर्धेला HMA नगर रोड डिव्हिजन यांच्या माध्यमातून देखील स्पॉन्सरशिप आपल्याला मिळाली. डॉक्टर आकाश मोडगी कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप मिळाली. त्यांचे मनापासून आभार. गॅलेक्सी डायग्नोस्टिक्स आणि सिटी स्कॅन सेंटर डॉक्टर राहुल मोरे सर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली, त्यांचे देखील मनापासून आभार. इमेज क्वालिटी डिजिटल एक्सरे अँड पॅथॉलॉजी लॅब सेंटर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली. मिस्टर अक्षय सोनवणे आणि मिस्टर शुभम भोरे यांचे देखील मनापासून आभार. आणि त्यासोबत पुना ब्लड सेंटर ब्लड डोनेशन आपण पाहतोय आणि तिथे एक आपण टॅगलाईन देखील दिली आहे, डोनेट ब्लड सेव्ह लाईफ, आणि त्यांनी देखील या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली आहे. सर्व HMA नगर रोड डिव्हिजन जे स्पॉन्सर्स आहेत त्या सर्व स्पॉन्सरचे आम्ही मनापासून आभार इथे मानतोय. धन्यवाद. दुसरी ओव्हर संदीप मोहिते यांच्यातर्फे सादर होताना प्रसाद जाधव बॅटिंग करताना. शॉट मारण्याचा प्रयत्न पण हुकलाय, पायावर लागलेला बॉल. डॉट बॉल जे पाहून बॉलरला पुढच्या बॉलसाठी हुरूप येतो तो हा डॉट बॉल. हवेत हा चेंडू आणि नो मॅन्स लँड मध्ये होतोय का सिंगल साठी फिल्डिंग करून हा थ्रो करताना आणि 2 रन मिळतील इकडे नक्कीच. माझ्या मते फिल्डरने हा चांगला घेतलेला निर्णय. अतिरिक्त धाव न जाऊ देता 2 रनांचा इकडे फायदा देऊन चौकार अडवला आणि कॅच. बोल्ड 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 बोल्ड. अंपायरच्या इशाऱ्याची इकडे नॉट आउट. क्षणासाठी असं वाटलं की हा प्लेअर बोल्ड झालाय पण नाही, नॉट आउट आहे. दुसरा डॉट बॉल, तिसरा डॉट बॉल. शॉट हवेत हा चेंडू, कॅचचा पूर्ण चान्स आणि कॅच घेताना 2 मिनिटं कॅच सुटल्यासारखं वाटलं पण हा यशस्वी झेल. पहिली विकेट इकडे पडताना.
भक्ती शक्तीचा पहिला बळी इकडे प्रसाद जाधव यांच्या माध्यमात 8 रन 1 विकेट 3 बॉल 4 बॉल. हॅलो. हॅलो हॅलो. चार धावांची गरज असताना 4 रन देताना भक्ती शक्ती पिंपरी चिंचवडचे अशोक धायगुडे स्कोर पोहोचवले 12 रनांवरती. शेवटचा हा बॉल दुसऱ्या षटकाचा. शॉट आणि हा नक्कीच 6 जाणार आहे. विषय खोल जागेवर पलटी 6. 12 18 झाले 12 18 रन. दुसरी ओव्हर समाप्त. स्कोर पोहोचला 18 वरती. अशोक दायगुडे आलेला 2 बॉल खेळताना पहिला चौकार दुसरा षटकार. भक्ती शक्ती पिंपरी चिंचवड मागच्या टुर्नामेंटची चॅम्पियन होती. यावेळेस ते डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून खेळत आहेत. त्यांच्याकडनं याच खेळाची अपेक्षा. हडपसरला पण आपला खेळ उंचावण्याची गरज. 2 ओव्हर 18 रन. बॉलरचं नाव कविराज कोलते. बॉलर कुलते. दोन ओव्हर 18. बुस्टरची गरज. अंपायर 2 ओव्हरच्या मधल्या वेळाची तुम्ही कृपया नोंद घ्यावी. अंपायर 2 ओव्हरच्या मधल्या वेळाची तुम्ही कृपया नोंद घ्यावी आणि इकडे तुम्ही पूर्ण आक्षेपार्ह कारवाई करायला तुम्हाला परवानगी आहे. डॉट बॉल. कॅचेस विन मॅचेस हे पुन्हा एकदा सिद्ध न करताना महत्वाचा मौका दुसऱ्यासाठी धोका. पण कॅच ड्रॉप. जीवनदान बॅट्समनला. आणि हाच तो प्लेअर होता की त्याचा कॅच पकडणं फार आवश्यक होतं. शॉट. हॅलो. पळण्याची पिंपरी गरज नाही. चिंचवडचे 4 शेर अशोक दायगुडे. ओनली पोहोचवलाय. अशोक दायगुडे. उत्कृष्ट फोर. चौकार. कडक चौकार. डीजे 1 मिनिट. हॅलो. मॅच थांबवा जरा. पंच मॅच थांबवण्यात यावी. बॉलर त्यांना कॅप्टन कॅप्टन या. हडपसरचे कॅप्टन
एक 2 मिनिटाकरता कृपया हडपसरच्या कॅप्टन यांनी कणसे सरांना खाजगीत भेटावं. कृपया जरा लवकर केल्यास बरं होईल. बॅट्समनने सावलीत बसून घ्यावे. फिल्डरने थोड्या वेळ सावलीत थांबावे. ड्रिंक्स ब्रेक तुम्ही इकडे घेऊ शकता. कृपया बॅट्समनला ड्रिंक्स म्हणजे पाणीच देण्यात यावं. 2 मिनिटाचा ब्रेक. 2 मिनिटाचा तातडीचा ब्रेक इकडे घेऊ शकता. प्लेयर्सने तिकडे आहे तिकडे थांबावं. स्टेजच्या बाजूला गर्दी करायची काहीच गरज नाही. नॉर्मल विषय आहे, काही करायची गरज नाहीये. शांत राहा. ड्रिंक्स ब्रेक इकडे 5 मिनिटाचा. सर्वांच्या सहकार्याची गरज. तोपर्यंत पुढच्या टीम्सनी एकत्र होण्याची गरज आहे. टॉस आपण कधीही घेऊ शकतो. मधल्या इनिंग मध्ये टॉस घेण्यात येईल. पुढची मॅच आहे नगर रोड आणि अहिल्यानगर यांच्यामध्ये.
वर चालू. कुलथे बॉलिंग करताना शॉट आणि हा कॅचचा प्रयत्न आणि आउट. चांगला खेळाडू इकडे अशोक धायगुडे यांच्या माध्यमात आउट झालेला आहे. इनिंग्स मधला ब्रेक त्यांना भोवलेला आहे. सुदाम चव्हाण बॉलिंग करताना बॅटिंग करताना सॉरी. आणि हा शॉट आणि हा सिक्स जाऊ शकतो इकडे आणि हा गेलेला आहे. कुठल्याही ग्राउंडवर सिक्स असा शॉट. स्कोर पोचलाय 35 वरती. आउट झाले. एन्जॉय याचं नाव. उत्कृष्ट कॉमेंट्री करताना 3 ओव्हर 35 रन 2 आउट. चौथीवर चालू. बॉलरचं नाव अतुल पांढरे. अतुल पांढरे बॉलिंग करताना. अंपायर 2 ओव्हरच्या मधली गती राखण्याची गरज आहे. तुम्ही कृपया जरा स्ट्रिक्ट राहावं आणि मध्ये मध्ये इंटरव्हेन करावं कृपया. शॉट निर्विवाद 4. गोल फिरून बॉल खाली येऊन टोलवलेला चेंडू आरामात 4. मी आतमध्ये थोडं वेळ पडतो जरा 5-10 मिनिटं. अहो लय ट्रॅव्हल केलं. 12:30 निघलो 3:30 मध्ये 3:30 उत्कृष्ट चौकार सचिन कदम. बदलापूर. चौथ्यावरचा पहिला बॉल. बघ 1 रनांचा इकडे नक्कीच मुनाफा. ओव्हर थ्रो नाही 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 ते तुम्ही न्यूट्रल कॉमेंटर नाही करत. चौथ्यावर 2 बॉल. रन झाले 40. विकेट पडले 2. बॅटिंग करताना गोविंद चोपडे सचिन कदम. बॉलिंग करताना अतुल पांढरे. वाईट बॉलचा इशारा नक्कीच. नो बॉल नो बॉल नो बॉल. फ्री हिट आहे का? नो बॉल फ्री हिट. 6 आणि चौकार इकडे नक्कीच आम्ही बघू शकतो. नयन सुख देतात का बघूया बॅट्समन. शॉट नाही 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 नाही. फ्री हिटचा इकडे काहीच फायदा नाही. 1 रन पळून काढताना बाईचा. शॉट 4 रन. 6 रन नाही 4 रन 4 रन 4 रन 4 रन 4 रन 4. उत्कृष्ट चौकार. स्कोर पोचले 46 वरती. 46 2 आउट. सेहेचाळीस रन 2 विकेट. चौथ्यावरचा चौथा बॉल. रिव्हर्स बॅटिंग करताना आणि निर्धाव हा चेंडू.
5 बॉल 46 रन. सचिन कदम 8 बॉल 12 बॅटिंग करताना. 3 बॉल 7. गोविंद चोपडे. फुल टॉस नाही, वाईट नाही, वाईडचा आहे इशारा. वेल लेफ्ट. स्कोर पोहोचले 47 रन 2 आउट. अपील कॅच का स्टंपिंग. ओव्हर झाली वाटतं. ओव्हर. 4 ओव्हर 47 रन 2 आउट. बॉल बॉल. हॅलो बॉलर हॅलो. दुसरा बॉलर पटकन पाठवा. आधीच आपण खूप वेळ घालवलाय. ओव्हर संपली बरोबर आहे. 4 षटकानंतर धावसंख्येमध्ये भर पडते. 47 धावसंख्या झाली. 2 आउट. 2 आउट 2 विकेट. 4 ओव्हर 47. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक अटीतटीचा सामना हा प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. बॉलरचं नाव. आपल्या 5व्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी अमित तयार आहेत. त्यांचा सामना करतायत ते गोविंद चोपडे. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती विरुद्ध हडपसर वॉरियर्स या दोन्ही संघादरम्यान एक अटीतटीचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आपल्या षटकातील पहिला चेंडू सामना करतायत गोविंद सर. आणि अतिशय सुंदर असा फटका आणि 4 धावसंख्या. धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या होते 51. 51 लॉस ऑफ 2 विकेट्स. कृपया जे समालोचनच्या समोर कक्षासमोर जे उभे आहेत आपले सगळे सभासद त्यांनी कृपया साईडला व्हायचे आहे. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती टीम कडून. अतिशय सुंदर असा फटका. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 52 लॉस ऑफ 2 विकेट्स. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. तिसरा धक्का हा पिंपरी चिंचवड भक्तिशक्तीला मिळतोय. पिंपरी चिंचवड कडून खेळण्यासाठी तयार आहेत रामभोर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू रॅम्बो. आणि या ठिकाणी आऊ. रनआउट. विकेट तिकडे गमावल्या. प्रेझेंटी लावून परत जाताना रामभोर. पहिलाच बॉल यॉर्कर. हार्ड लक. निराशाजनक सॉफ्ट डिसमिसल.
पुढचे बॅट्समन पवार, मेघेश पवार पुढचे बॅट्समन. शॉट छकडा. एक Six उत्तुंग on any ground. असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड कडून या ठिकाणी धुवाधार अशी फलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला गोविंद चोपडे या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि अतिशय सुंदर असा फटका. पुन्हा आणि एकदा पुन्हा six. एकदा षटकार. कॉपी पेस्ट हा षटकार. अतिशय सुंदर असा फटका. आणि या Score षटकारानंतर पोहोचवलाय धावसंख्या 64. 64 लॉस ऑफ. शेवटची ओव्हर. बॉलर कोण आहे? बॉलर अमित मेटे बॉलिंग करताना शेवटच्या षटकाची षटकातील- स्टार्ट. शॉट गेला 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 गेला. अर कंप्लीट मिसकम्युनिकेशन इकडे. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती धावबाद करण्याची संधी या ठिकाणी हडपसर वॉरियर संघाने गमावली आहे. या ठिकाणी प्लेयर इंजर होतोय. कृपया फर्स्ट एड किट ॲम्ब्युलन्स, श्रीदत्त कार्डियक ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर कोणी असेल तर मदत करण्याची आवश्यकता नाही. नाही गरज. अंपायर तिकडनं भक्तिशक्ती चिंचवडचे सगळे डॉक्टर असल्यामुळे त्यांनी तिकडनंच इशारा केला की डॉक्टरची आम्हाला आवश्यकता नाही, आम्ही आत्मनिर्भर आहोत. हेलिकॉप्टर असण्यास लागल्यास कृपया सांगावे इकडे. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाची धाव संख्या या ठिकाणी 65, लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचं षटक या ठिकाणी शेवटच्या षटकातील फक्त 5 चेंडू शिल्लक आहेत. अतिशय अटीतटीची लढत या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. या ठिकाणी डिपेंडंट चॅम्पियन आहेत पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते गोविंद चोपडे. एक ऑलराऊंडर आहेत त्यात PCMCचे ते. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहेत पिंपरी चिंचवड भक्तिशक्तीचे फलंदाज. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. या ठिकाणी शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि तितका सुंदर असा कट केलाय या ठिकाणी. आणि अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि 4 धावा या चुकीला माफी नाही आणि- धावसंख्येमध्ये भर पडते. या ठिकाणी धावसंख्या होते ती 69. फारच गचाळ असं हे क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटच्या 4 चेंडूमध्ये गोविंद चोपडे यांच्या बॅटमधून किती षटकार आणि किती चौकारा पाहायला मिळतील आपल्याला अशी उत्सुकता या ठिकाणी प्रेक्षकांना. अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी केली. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत हडपसर वॉरियरचे गोलंदाज या ठिकाणी. आणि अतिशय या ठिकाणी अवांतर धावसंख्येत भर पडते. वाईट चेंडू आहे. आपल्या इथं एक एक्सपर्ट फिजिओथेरपिस्ट आलेले आहेत डॉक्टर अर्जुन. तर कुणाला काही त्यांच्याकडून स्ट्रेच किंवा व्यायाम घ्यायचा असेल तर ते आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. तर आपल्या हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनकडून डॉक्टर अर्जुन फिजिओथेरपिस्ट यांचं स्वागत. धन्यवाद सर. आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 71.
अतिशय संयमी अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. एक अनुभव जो असतो तो अनुभव दाखवताना आपल्याला या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे जे फलंदाज आहेत त्यांच्याकडून पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती पुन्हा एकदा फलंदाज तयार आहेत आणि एक सुंदर असा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या आहे ती 71 लॉस ऑफ 4 विकेट्स. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती आपल्या षटकातील पुढचा चेंडू या ठिकाणी आणि तितकाच असा उत्तुंग असा ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. बघूयात या ठिकाणी 2 धावा काढले धावून. सुंदर अशी फलंदाजी. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती या संघाकडून. गोविंद चोपडे एक अनुभवी फलंदाज आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत. हडपसर वॉरियर संघ आणि अतिशय सुंदर असा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुंदर असा षटकार या ठिकाणी. एक सुंदर फलंदाजी. आप 79 धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली 79. 4 विकेट. शेवटचा निर्धाव चेंडू. शेवटचा बॉल टाकून जरा 6 षटकानंतर या ठिकाणी धाव संख्या होते ती 79. संपली इनिंग्स. अहिल्यानगर आणि नगर स्वराज्य या ठिकाणी नगर रोड यांना जिंकण्यासाठी- कृपया 1 मिनिट यांनी स्टेजच्या इकडे यावे. त्यांचा टॉस करण्यात येईल. स्वराज्य टायगर्स नगर रोड आणि अहिल्यानगर आताची जी मॅच झाली सांगा. पिंपरी चिंचवड भक्तिशक्तीने हडपसर वॉरियर संघापुढे 80 धावांचं लक्ष ठेवलंय. एक सुंदर अशी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गोविंद चोपडे एक सुंदर अशी फलंदाजी करून नाबाद या ठिकाणी परत तंबूमध्ये. पुढच्या मॅच साठी या इनिंग्सच्या ब्रेकमध्ये कृपया अहिल्यानगर आणि नगर रोड संघाचे दोन्ही कप्तान स्टेजच्या समोर यावं कृपया विनंती. चिन्मय पिंपरी चिंचवड ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर कोण असेल? ड्रायव्हर पाहिजे का? ओके ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आणि फर्स्ट एड किट वाले जर कोण असतील तर कृपया स्प्रे पाहिजे या ठिकाणी आपल्याला. पिंपरी चिंचवड भक्तिशक्तीने हडपसर वॉरियर्स संघापुढे 80 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. 6 षटकामध्ये 80 धावासाठी 80 धावा. फिजिओथेरपिस्ट जे डॉक्टर आता आले त्यांनी कृपया स्टेज समोर यायचं आहे. ओके सर आहेत अवेलेबल इथं. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. या टुर्नामेंटचे प्रायोजक पॉलिसी प्लॅनर ऑर्गनायझेशनचे शीतल मॅडम यांना टॉस पुढची जी मॅच होणार आहे त्याच्याकरता त्यांनी कृपया इकडे यायचंय. नगर रोड आणि अहिल्यानगर या दोघांमधली मॅच त्यांनी या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सरशिप करून फार मदत केल्याबद्दल आणि खेळाचा उत्साह वाढवल्याबद्दल त्यांचे आभार, अभिनंदन. पुढच्या मॅचच्या टॉससाठी कृपया त्यांनी इकडे यायचंय. नगर रोडचे कॅप्टन फोटो तुम्ही दोघं इकडे थांबा. हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशन प्रीमियर लीग 5वं वर्ष या ठिकाणी आणि दिवसभरामध्ये अतिशय दिवसाभरातील मला वाटतं 3रा सामना आहे.
तो हडपसर वॉरियर्स विरुद्ध पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती या दोन्ही संघादरम्यान 6 षटका अखेर या ठिकाणी पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाने 80 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. कॉल कोण घेणार आहे? ते हडपसर वॉरियर्स संघापुढे या ठिकाणी चेंडू आपल्या पंचांना द्यायचा आहे. हेड्स पडलाय. नगर रोड. ठीक आहे ना, ठीक आहे, ठीक आहे. फिल्डिंग घेण्यामागचं तुमची स्ट्रॅटेजी आणि 2 शब्द. आजच्या दिवसातीला तिसरा सामना पाहायला मिळतोय तो पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती आणि हडपसर वॉरियर्स या दोन्ही संघादरम्यान. फिल्डिंग घेण्यापाठीमागचं कारण हेच आहे की आमच्यामध्ये चेस चांगले केले जातात. दरवेळेस मॅचेस बघितले आम्ही चेस दरवेळेस चांगलंच केलंय, त्यामुळे फिल्डिंग घेतली. नगर रोडची टीम नक्कीच चांगली. त्यांचं चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं कम्युनिकेशन, त्यामुळे मागच्या वेळेस त्यांनी रनरअप म्हणून ही ट्रॉफी जिंकली होती. त्यांच्या अपोजिट अहिल्यानगर यांनी टीममध्ये या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट केले. त्यांच्या बॅटिंगच्या मागची स्ट्रॅटेजी, त्यांचे 2 शब्द आणि टुर्नामेंटचे सगळे जे सहभागी आहेत त्यांचं उत्साह वाढवण्याकरता 2 शब्द. अहिल्यानगरतर्फे सध्या बॅटिंग आहे आणि जोमाने खेळू अहिल्यानगर म्हणून, आणि इतर सर्व टीमला शुभेच्छा माझ्या. व्हेरी वेल सेड. या ठिकाणी डॉक्टर दीपक चव्हाण सरांचं आगमन झाले. हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशन तर्फे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती आणि हडपसर वॉरियर्स या दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी आपल्याला अटीतडीची लढत पाहायला मिळेल. दोन्ही ओपनर फलंदाज या ठिकाणी मैदानात आलेत आणि गोलंदाजीसाठी सत्येंद्रजीत सिंग हे आपल्या पिंपरी चिंचवड भक्तिशक्तीचे स्वतः कर्णधार आहेत. आणि पहिलं षटक स्टार्ट करा रे लवकर. नगर रोड यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहे ते सत्येंद्र सिंग आणि काहीसा नोवाल या ठिकाणी आणि फ्री हिट. आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत पिंपरी चिंचवड भक्तिशक्तीचे गोलंदाज आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत पिंपरी चिंचवडचे गोलंदाज आणि या ठिकाणी पहिलाच धक्का मिळतोय तो हडपसर वॉरियर संघाला. एक सुंदर असं एक झेल या ठिकाणी मोहसिन खान सरांनी पकडलंय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. हॅलो 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 या ठिकाणी हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चार हॅलो 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 नाही चालू. हॅलो 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 नाही कोणीच नाही इथे. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो दोन विकेट गेले की रे. हॅलो 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 चालू आहे रे बाबा. या ठिकाणी अशोक दायगुडे यांची उत्कृष्ट त्या ठिकाणी गोलंदाजी होत आहे. या ठिकाणी उत्कृष्ट असा त्या ठिकाणी फटका, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. कविराज या ठिकाणी कविराजनी उत्कृष्ट असा बॅटिंग शॉट घेतला होता, परंतु या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि तंबूमध्ये परतावे लागत आहे. या ठिकाणी 2 ओव्हर 14 रन आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि टार्गेट आहे, आपल्याकडे लक्ष आहे 80 धावांचं. पाहूयात या ठिकाणी हडपसर हे टार्गेट पूर्ण करतं की काय. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या आहे ती 14 आणि 3 फलंदाज तंबूत परतलेत हडपसर वॉरियर्सचे. एक उत्कृष्ट अशी ज्याला आपण बोलतो क्षेत्ररक्षण, एक गोलंदाजी पाहायला मिळते ती पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाकडून. अतिशय अटीतटीची लढत होण्याची शक्यता पाहायला मिळणार होती प्रेक्षकांना, परंतु थोडासा धक्के या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते गोलंदाजाकडून पिंपरी चिंचवडच्या. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी मेघेश पवार या ठिकाणी बॉल टाकण्यासाठी येत आहेत आणि स्ट्राईक साठी आहेत अमित. हडपसर फुटत या ठिकाणी 80 धावांचं लक्ष फारच मोठं लक्ष आहे. पाहूयात फलंदाज आपला किती प्रयत्न करतायत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी मेघेश गोलंदाज तयार आहेत. षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला आणि अतिशय सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती या संघाकडून. एक सुंदर अशी सुरुवात, डिपेंडंट चॅम्पियन आहेत.
पुन्हा एकदा आपल्या षटकातील चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत ते मेघेश. आणि अतिशय सुंदर असा चेंडू या ठिकाणी. फलंदाज या ठिकाणी अपील करतायत. हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशन प्रीमियर लीग आणि या लीगचं 5वं वर्ष या ठिकाणी. महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंना एक चांगला असं व्यासपीठ हेल्थ केअर मार्केटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत मेघेश. आणि सुंदर असा चेंडू आणि सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर असं षटक टाकतायत. तिसरं षटक आहे ते पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती या संघाकडून. या ठिकाणी अमितचा कसोशीचा प्रयत्न या ठिकाणी धाव घेण्यासाठी आणि चेंडू सीमा पार नेण्यासाठी. खूपच उत्कृष्ट असा त्या ठिकाणी आणि या ठिकाणी षटकार आणि एक सुंदर असं षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आम्ही खूपच उत्तुंग षटकार या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हडपसरची धावसंख्या या ठिकाणी होत आहे 20 धावा. दोन 2.4 ओव्हर नंतर या ठिकाणी हडपसरची धावसंख्या या ठिकाणी होत आहे 20. खूपच सुंदर त्या ठिकाणी बॉल आणि या ठिकाणी खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. तिसऱ्या षटकाचा या ठिकाणी अखेरचा चेंडू. पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाकडून आपल्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी मेघेश आणि खेळण्यासाठी हडपसर वॉरियर्स कडून फलंदाज तयार आहेत दिनेश भुजबल. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी मेघेश टाकण्यासाठी तयार आणि अतिशय सुंदर असा निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकलाय. 3 षटकानंतर धाव संख्या होते ती 21 आणि 3 फलंदाज बाद झालेत. सरासरी 18 चेंडू मध्ये 59 धावांची गरज आहे ती हडपसर वॉरियर संघाला जिंकण्यासाठी. जवळजवळ 20 रनाचं टार्गेट आहे प्रत्येक ओव्हरला या ठिकाणी रन रेट आहे तो. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती या संघाकडून. हेल्थ मार्केटिंग असोसिएशन 2025 प्रीमियम लीग हे 5वं वर्ष या ठिकाणी सातत्यपूर्ण आणि यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पडत आहे आपल्या सर्वांच्या सहयोगाने. या ठिकाणी संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी येत आहेत पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाकडून. संघाचं 4थं षटक टाकण्यासाठी मोहसिन खान हे तयार आहेत आणि आपल्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी फलंदाज तयार आहेत. या ठिकाणी अमितने खूपच सुंदर त्या ठिकाणी फटका मारलेला आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण पण खूप सुंदर त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी मिळाली असून हडपसर संघाला अजून 58 धावांची गरज भासत आहे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत ते मोहसिन खान पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती संघाकडून. या ठिकाणी दिनेश भुजबळने असा उत्तुंग असा चौकार या ठिकाणी मारलेला आहे. HMA चौकार. चेंडू आहे तिसरा का चौथा? तिसरा चेंडू आहे ना. धावा किती? पुन्हा या ठिकाणी दिनेश भुजबळने या ठिकाणी उत्तुंग असा फटका मारलेला आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी फक्त एकच धाव संख्या मिळत आहे. हडपसरचे दिनेश आणि आमिर सरांकडून त्या ठिकाणी उत्कृष्ट अशी फलंदाजीचा नमुना या ठिकाणी पेश होत आहे. टार्गेट चांगल्यात चांगल्या कसं यशस्वी पार पडेल यासाठी कसोशीने प्रयत्न. पुढील चेंडू टाकण्यासाठी मोहसिन
पुन्हा या ठिकाणी लेग साईडला त्या ठिकाणी खूपच सुंदर फटका मारलेला आहे आणि या ठिकाणी चौकार. एचएमएचा चौकार या ठिकाणी पुन्हा एकदा निदर्शनास आलेला हडपसरकडून खूप चांगल्या पद्धतीप्रमाणे बॅटिंगचा नमुना या ठिकाणी निदर्शनास सादर होत आहे. हडपसरला जिंकण्यासाठी त्या ठिकाणी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा मोसीम या ठिकाणी रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागत आहे. लेग बायचं या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी या ठिकाणी उत्तुंग असा षटकार, खूपच सुंदर, अप्रतिम. क्या होता है 38. अजून या ठिकाणी हडपसरला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता त्या ठिकाणी लागत आहे. 12 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता आहे हडपसरला जिंकण्यासाठी. पाहुयात पिंपरी चिंचवडचे गोलंदाज आणि हडपसरचे फलंदाज किती प्रमाणात आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी संघासाठी योगदान देत आहेत. पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती संघाकडून 5वं षटक टाकण्यासाठी आले ते. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं उद्दिष्ट हे हडपसर वॉरियर्स संघासमोर आहे. सरासरी जी धावगती आहे ती 21, 6 बॉल 21 या धावगतीने खेळायचं आहे. बॉलरचं नाव संघाचं 5वं षटक घेऊन येत आहे सुदाम चव्हाण आणि या ठिकाणी नो चान्स नो रन. एक सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो प्रेक्षकांना. आपल्या षटकातील पहिला चेंडू, एक सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती संघाकडून. 11 चेंडूमध्ये 42 धावा. 11 चेंडू 42 धावांचं उद्दिष्ट हडपसर वॉरियर्स संघापुढे. विजयाकडे वाटचाल करतोय तो पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती संघ. या ठिकाणी खूपच सुंदर अमित मोठेचा त्या ठिकाणी सुंदर असा एचएमएस चौकार. या ठिकाणी हडपसर संघाला विजयासाठी 10 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 38 धावांचे एक कठीण असं लक्ष्य या ठिकाणी हडपसर वॉरियर्स संघापुढे येते. पिंपरी पण मला वाटतं दिनेश भुजबळ आणि अमित मोठे यांना ते अशक्यही नाही. सर नक्कीच आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा या ठिकाणी उत्तुंग असा षटकार चौकार अमित मोठेकडून. चौकार पाहायला मिळतोय. एक
आपल्याला हडपसर वारे या संघाकडून ठिकाणी सॉरी चौकार. या ठिकाणी त्या ठिकाणी करायचे आहे हडपसर संघाला विजयासाठी. या ठिकाणी दिनेश आणि अमितची जबरदस्त बॅटिंगचा नमुना आणि विजयाकडे वाटचाल. आणि या ठिकाणी सुदाम चव्हाणची उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना त्या ठिकाणी सादर करत आहेत. परंतु दोन्ही संघावरती तेवढाच प्रेशर निर्माण झाला आहे विजयाच्या दिशेने जाण्यासाठी. पाहूयात या ठिकाणी पुढला चेंडू सुदाम चव्हाणचा अमित मोठेसाठी आणि या ठिकाणी पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी नो रन. या ठिकाणी 8 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष हडपसर पुढे आहे. पाहूयात अमित मोठे काय करतात पुढल्या चेंडूवरती. खूप सुंदर या ठिकाणी उत्तुंग असा बॉल त्या ठिकाणी हवेमधून मारून षटकार मारला त्या ठिकाणी अमित मोठेने. खूपच सुंदर. सुदाम चव्हाणवरती प्रेशर आलाय. पाहूयात पुढला चेंडू आणि अमित मोठे या ठिकाणी पुन्हा चेंडू, अखेरचा चेंडू या ठिकाणी निर्धाव. आणि हडपसर संघाला विजयासाठी 6 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता लागत आहे. 6 चेंडू आणि 28 धावांचं लक्ष या ठिकाणी हडपसर वारियर संघापुढे आहे. शेवटचं षटक पिंपरी चिंचवड भक्ती शक्तीचे अशोक सर टाकण्यासाठी तयार आहेत. 6 चेंडू आणि 28 धावा. पाहूयात या ठिकाणी हडपसर संघाचे खेळाडू 4 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता आहे. आपल्या अनुभवाचा त्या ठिकाणी कस लावण्याचा प्रयत्न. एक अनुभवी गोलंदाज, एक अनुभवी फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती संघाचे अशोक धायगुडे सर. निश्चितच हा सामना पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती जिंकेल यातील मात्र शंका नाही आहे. परंतु नक्कीच दिनेश आणि अमितनी जर त्या ठिकाणी चौकार षटकाराची बघूया आतिषबाजी सर, केली नक्कीच आपण एक तर अटीतटीची लढत तेही अशक्य होणार नाही. नक्कीच नक्कीच सर. एक अनुभवी गोलंदाज आणि जे एक फलंदाज म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे अशोक धायगुडे सर पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती संघाकडून. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 28 धावांचं जे लक्ष आहे अवघड असं या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुण्यातील ऐतिहासिक शहरामध्ये उरळी कांचन या ठिकाणी HMA आयोजित आपलं प्रीमियम लीग 5वं वर्ष या ठिकाणी यशस्वीरित्या त्या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या सर्वांच्या सहयोगानेच. नक्कीच सर. या ठिकाणी सुंदर असं आयोजन या ठिकाणी हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनचे सर्व सेवा जे आहेत कमिटी मेंबर त्यांनी अतिशय सुंदर असं आयोजन केलंय. खरं तर एक सुंदर असं आपल्याला या ठिकाणी मैदान उपलब्ध करून दिलंय आणि खरोखरच मी त्यांचे आभार मानतो पिंपरी चिंचवड कमिटीकडून की खरोखर एक सुंदर असं मैदान आहे या ठिकाणी. हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनचं सर हे 5वं पर्व आहे. आपल्याला काय वाटतंय 5व्या पर्वाबद्दल सर? नक्कीच या ठिकाणी आपण HMA हेल्थ मार्केटिंग असोसिएशनचं 5वं पर्व ज्या पद्धतीप्रमाणे आपले 4ही पर्व त्या ठिकाणी खूपच सुंदर आणि यशस्वी झालेत तसं 5वं पर्व पण त्या ठिकाणी यशस्वी होईल अशी याच्यात मात्र शंकाही नाही. नक्की सर. आणि खरोखर की जे हॉस्पिटल क्षेत्रामध्ये डायग्नोसिस क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी एक व्यासपीठ या ठिकाणी आदरणीय धनंजय कणसे सर आणि त्यांची पूर्ण टीमने तयार करून दिलंय. खरं तर त्यांचं या ठिकाणी मनोपूर्वक अभिनंदन आणि आभार. या ठिकाणी एक सुंदर असं व्यासपीठ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलंय आणि खरोखरच या ठिकाणी एक चांगला रिस्पॉन्स तो या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच सर. या ठिकाणी कणसे सर किंवा त्यांचे सर्व सहकारी पुन्हा एकदा या ठिकाणी पिंपरी चिंचवड संघाकडून
या ठिकाणी उत्कृष्ट असा फटका लगावलाय फलंदाजाने, परंतु त्या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागत आहे दिनेश यास. 5 चेंडू 27 धावांचं लक्ष आहे ते अशक्यप्राय लक्ष आहे सर, परंतु तरी अमित आणि दिनेशचा खेळ पाहता ते अशक्यही पण नाही. पण पिंपरी पाहूया चिंचवड पुढील भक्ती अशोक सर शक्ती त्या ठिकाणी काय संघाकडून करतायत. दुसरं चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत ते अशोक धायगुडे सर. आपल्या षटकातील दुसरा चेंडू या ठिकाणी अमित मोडेने खूपच सुंदर त्या ठिकाणी फटका मारलाय फलंदाजांनी, परंतु त्या ठिकाणी खूपच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी धाव बाद होण्यापासून त्या ठिकाणी फलंदाज वाचलेला आहे. 2 धावा त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मिसकम्युनिकेशन क्षेत्ररक्षण मध्ये पाहायला मिळतंय. संघाला विजय मिळवायचा असेल तर कॅच आणि फिल्डिंग खरोखरच त्या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. पाहूया पुढील 4ही चेंडूमध्ये त्या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला अशोक मिळतोय. सरांनी निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकलेला आहे आणि आता अशक्यप्राय लक्ष आहे ते खरोखरच अशक्य झाले सर. ते 3 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष आहे ते हडपसर वॉरियर्स संघापुढे. अतिशय संयमी अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते अशोक धायगुडे सरांकडून. पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती या ठिकाणी अमित मोडेने खूपच सुंदर षटकार चौकार बोल टळवला आहे आणि तो चौकार गेलेला आहे, परंतु तो चौकार त्या ठिकाणी विजयासाठी पुरेसा नव्हे. 2 चेंडू आणि या ठिकाणी 21 धावांचं जे लक्ष आहे ते हडपसर वॉरियर्स संघापुढे. पण जर सर 9 बॉल पडला तर नाही सर, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही सर. आपण बघतो आज आपली टीम जी 5वी कसोटी खेळली आता सिडनीमध्ये आणि अतिशय लाजिरवाणा असा पराभव झालाय आणि शक्यतो आपण फायनलच्या रेसमधून बाहेर पडलोय सर. नक्कीच नक्कीच सर नक्कीच. या ठिकाणी अशोक सरांनी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी टाकलेला आहे आणि पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवड भक्ती शक्ती संघ हा विजयाकडे वाटचाल करतोय. विजय संघाचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, स्वागत. या ठिकाणी अशा रीतीने शेवटचा चेंडूही निर्धाव गेलेला असून पिंपरी चिंचवडचा विजय त्या ठिकाणी निश्चित झालेला आहे. पिंपरी चिंचवडने या ठिकाणी 21 धावांनी विजय साकारलेला आहे. प्रेशर इथून टाकला होता आपण. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण जय आणि पराजय चालूच असतो, आपण खेळाचा आनंद त्या ठिकाणी घेतला पाहिजे प्रत्येकानेच. या ठिकाणी अतिशय सुंदर असा पिंपरी चिंचवडने या ठिकाणी हडपसरवरती 21 धावांनी विजय साकारलेला आहे. या खेळाचा आनंद मनोमन त्या ठिकाणी सर्व खेळाडूवरती सर्व खेळाडूंनी घेतलेला आहे. शिवछत्रपतीच्या पदस्पर्श पावनभूमीने सह्याद्रीच्या कडा रांगाने गरजलेला जगदंब 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 असा नाद या ठिकाणी वारसा लाभलेले पुण्याचे ऐतिहासिक शहर उरळी कांचन या ठिकाणी हेल्थ मार्केटिंग असोसिएशनचे प्रीमियम लीगचे 5वे वर्ष संपन्न होत असून आपण सर्वांनी त्यासाठी सहयोग दिला त्याबद्दल सर्वांचं मी मना